बार्शीत शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा गंभीर गैरप्रकार रत्नाकर कोल्हे प्रकरणामुळे उजेडात. वेगवेगळ्या शेती धान्यांची बनावट बियाणे विक्री करणाऱ्या रत्नाकर कोल्हे सारख्या टोळ्या पकडण्याची गरज. आधीच दुष्काळाने, अवकाळी पावसाने, गारपिटीने, कमी भावाने होरपळलेल्या शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या रत्नाकर रघुनाथ कोल्हेवर कठोर कारवाई होण्याची गरज. या प्रकरणातील आरोपी रत्नाकर कोल्हे हा जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती रघुनाथ कोल्हे यांचा मुलगा आहे. त्यामुळे या प्रकरणाची विशेष चर्चा होत आहे. उडदाचे 4,23,000 रुपये किमतीचे बनावट बियाणे सापडले. याशिवाय कोल्हे यांनी विकलेल्या 168 बॅगा दुसऱ्या धाडीत जप्त. एकूण कोल्हे यांनी विकलेल्या मालाची किंमत 7,52,640 रुपये. रत्नाकर रघुनाथ कोल्हे मात्र फरार. कृषी खात्याच्या जिल्हा भरारी पथकाची मोठी कारवाई. नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे YouTube चॅनल. बार्शी शहरातील रत्नाकर रघुनाथ कोल्हे यांच्या स्वराज्य कॉलनी पवार प्लॉट कासारवाडी रोड येथील गोदामातील निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा या कंपनीच्या उडदाच्या बोगस बियाणे असलेल्या एकूण 216 बॅगा जप्त करून एकूण 4,23,360 रुपये किमतीचा मुद्देमाल कृषी खात्याच्या भरारी पथकाने जप्त केला आहे. याबाबत बार्शी पंचायत समितीचे कृषी व गुणनियंत्रण निरीक्षक किशोर अंधारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रत्नाकर रघुनाथ कोल्हे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 318(2), बियाणे कायदा 1966 चे कलम 6(अ)(6)(ब)(7)(क)(9)(10), बियाणे नियंत्रण आदेश 1983 चे कलम 1(3)(18), अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3(7) नुसार शासन व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दाखल फिर्यादीनुसार या प्रकरणातील संशयित आरोपी रत्नाकर रघुनाथ कोल्हे यांचे स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र शेळगाव तालुका परांडा येथे खते व बियाणे विक्रीचे दुकान आहे. कोल्हे याचा बार्शी शहरातील स्वराज्य कॉलनीतील पवार प्लॉट कासारवाडी रोड येथे अण्णासाहेब नटवे यांच्या मालकीच्या संकुलामध्ये भाड्याने घेतलेला 3 नंबरचा गाळा आहे. निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा या कंपनीचे दयानंद आरगडे तावडी प्रोप्रायटर कृषी सेवा केंद्र तावडी यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनुसार निर्मल सीड्सचे जिल्हा विक्री प्रतिनिधी सोमनाथ भीमशेट्टी राहणार सोलापूर व तालुका प्रतिनिधी नितीन खटके जांभूड यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. त्यामुळे राहुल वालचंद मुंडे, अविनाश राजेंद्र उघडे या 2 पंचांना भरारी पथकाने सोबत घेतले. या भरारी पथकामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक बी.डी. बागल, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अतुल जाधव व बार्शी पंचायत समितीचे कृषी व गुण नियंत्रण अधिकारी किशोर अंधारे यांचा समावेश होता. या पथकाने 26 मे रोजी सायंकाळी 8 वाजता कोल्हे यांच्या गोदामावर छापा मारला व पंचासमक्ष पंचनामा केला. या गोदामामध्ये निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाने उत्पादित केलेले उडीद पिकाचे सत्यप्रत बियाणे वाण नल 7 चे पॅकिंग साईज 5 किलो वजनाचे लॉट नंबर T347254 च्या 204 बॅगा आणि लॉट क्रमांक T347218 च्या 12 अशा एकूण 216 बॅगा ताब्यात घेतल्या व तपासणी केली. FIR व्यतिरिक्त मिळालेल्या माहितीनुसार स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र शेळगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिवचे प्रोप्रायटर रत्नाकर रघुनाथ कोल्हे याने विक्रीसाठी आणलेल्या निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे उडीद पिकाचे वाण नल 7 बॅगची हुबेहूब नक्कल करून स्वराज कॉलनी बार्शी येथील गोडाऊन मध्ये 216 बॅग आणि त्यांनी विक्री केलेले 168 असे एकूण 384 बॅग प्रति 5 किलो, एकूण किंमत 1960 गुणिले 384 7,52,640 रुपये रकमेचे बियाणे जप्त केले. तेव्हा बॅग वरील QR कोड स्कॅन केला असता त्यामध्ये पीक वाढ, वर्ग, उत्पादन संख्या, डेट ऑफ टेस्ट, डेट ऑफ व्हॅलिडिटी, फिजिकल प्युरिटी अँड जर्मिनेशन इत्यादी माहिती पत्रक दिसले नाही व सदरील उडीद पिकांच्या बॅगावरील QR कोड स्कॅन केला असता
कंपनीची माहिती दिसली नाही. कंपनीने सादर केलेले ओरिजिनल बियाणे बॅग व डुप्लिकेट बियाणे बॅग मागील व पुढील बाजू सोबत जोडली आहे. ज्या गाळा नंबर 3 मध्ये उडीद पिकाचे बियाणे साठा आढळून आलेला आहे त्या ठिकाणी कोणतेही बियाणे विक्री अथवा बियाणे साठवणुकीचा परवाना नाही. सदर ठिकाणी निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा या बियाणे कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ भीमशेट्टी व तालुका प्रतिनिधी नितीन खटके हजर होते. सदर पाकिटांची पडताळणी करून सदर निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे नोंदणीकृत ब्रँड नेम, व्यापार चिन्ह व लोगोचा अनधिकृतपणे गैरवापर केल्याचे सांगितले व तसा लेखी जबाब दिला. त्यामुळे रत्नाकर रघुनाथ कोल्हे यांनी शासन व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर गुन्हा उजेडात आलाय. या प्रकरणातील आरोपी रत्नाकर कोल्हे हा फरार असून तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक झालटे साहेब अधिक तपास करत आहेत. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे YouTube चॅनल.